इयत्ता तिसरी परिसर अभ्यास. तिसरी परिसर अभ्यास पाठ 4. बाजार. आपण बाजाराबद्दल शिकणार आहोत. बाजार म्हणजे काय, बाजाराचे प्रकार कोणते आणि जागरूक ग्राहक कसे व्हावे. बाल आनंद मेळावा, बाजाराचे छोटे रूप. विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळाव्यात खरेदी विक्रीसाठी लावलेली विविध वस्तूंची दुकाने म्हणजे बाजाराचे छोटे रूप होय. नेहा आणि सलील यांनी स्वतः तयार केलेली भेट कार्डे विकायला ठेवली होती. मेळावा संपल्यावर ते हिशोब करत होते. अरे सलील, आपल्याला जास्त पैसे मिळाले आणि फायदा झाला, नेहा आनंदाने म्हणाली. पुढच्या वेळी भेटकार्डांबरोबर पणत्या रंगवून विकायला ठेवूया. बाजार म्हणजे काय? बाजार, जेथे विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी विक्री केली जाते ते ठिकाण. ग्राहक, वस्तू विकत घेणाऱ्याला किंवा खरेदी करणाऱ्याला ग्राहक म्हणतात. विक्रेता, वस्तूंची विक्री करणाऱ्याला विक्रेता म्हणतात. बाजाराचे प्रकार. ग्रामीण बाजार, शहरी बाजार, साप्ताहिक बाजार, आठवडी बाजार, पशुधन बाजार, जनावरांचा बाजार, सुपरमार्केट, शॉपिंग मॉल. सर्व वस्तू एकाच छताखाली. आठवडी बाजार. आठवडी बाजार म्हणजे आठवड्यात एका ठराविक दिवशी भरणारा बाजार. शेतकरी ताज्या भाज्या, धान्ये विकायला आणतात. कारागीर विविध वस्तू घेऊन येतात. भाज्या व फळे, हिरव्यागार पालेभाज्या, रंगीबेरंगी फुले, ताजी फळे, मसाल्याचे पदार्थ. हस्तकला वस्तू, मातीची भांडी, टोपल्या, सुती पंचे, साड्या, शेतीची अवजारे. जनावरांचा बाजार. सांगोला येथील आठवडी बाजार खिल्लार गाई बैलांसाठी प्रसिद्ध आहे. सुपरमार्केट. एकाच दुकानात किराणा सामान, भाज्या, फळे, साबण, स्टेशनरी अशा विविध उपयोगी गोष्टी विकल्या जातात. साधारणतः शहरी भागात असते. शॉपिंग मॉल. मोठ्या शहरात अनेक मजली इमारतीमध्ये विविध दुकाने असतात. सरकते जिने, लिफ्ट असतात. सर्व उत्पादनांवर किमतीचे स्टिकर्स असतात. बारकोड स्कॅन करून किंमत बघितली जाते. रोख किंवा ऑनलाईन पैसे देता येतात. जागो ग्राहक जागो. जागरूक ग्राहक बनूया. वस्तूंमध्ये केली जाणारी भेसळ, वाढवलेली किंमत, वजन मापातील फसवणूक यांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. योग्य मोजमाप तपासा. वस्तू खरेदी करताना वजन आणि मोजमाप बरोबर आहे का ते पहा. योग्य भाव खात्री करा. वस्तूची किंमत योग्य आहे का याची खात्री करून घ्या. कापडी पिशव्या वापरा. बाजारात जाताना नेहमी कापडी पिशव्या बरोबर घ्या, पर्यावरणासाठी. जागो ग्राहक जागो. सजग रहा, फसवणूक टाळा.